हॅलो मित्रांनो, आज आपला एक चौथी गणपती आणि आता आमचा काऊ भारी दिसतोस रे आणि मी पण भारी दिसतोय. चला आपण पाय पडूया आणि बाबा चितंगा का कसला भारी दिसतंय. फूड बीट काही पूज नको बाबाला आईनं सांगा मग घे. लय गरम होते नाही. आणि हा आपला गणपती चिंबोरी इथे उभा राहा. झालं ना. आणि आता आपण आपला गणपती पाहू शकतो. आपला गणपती आणि हा आपला गणपती आणि इथं मासा म्हणजे यो केलाय त्यानं आपल्याला हाडं चला आता आपण पाय पडूया का. माझी व्हिडिओ काढून मी पाय पडले. नाही त्या पाऊस मम्मी मोबाईल पकडणे आणि इथे सँड पण आहे. तुम्ही पाहू शकता सँड मम्मी लांबशी माझा व्हिडिओ गणपती बाप्पा मोरया. तुमच्या बाबूला सुखाशी देव. पाय पण माझे 580 व्हिडिओ करत मी पाय पडले. अर्धा पण पकड ऐसा पकडा. पॉज नका करू. थांबा बाबा, मोठा माणूस पाय पडताय. स्वतः पारतुटा ब्लॉगर आणि इथं आमचा शेट माणसं शेट आम्ही का तुम्ही काय आहे. अरे आणि इथं सोन्याचं घड्याळ आहे आणि इथं काकू पण आहे आणि आमची आत्या पण आहे, लाडकी आत्या. आणि बघा हसरी आत्या नुसतं हसवतं आणि नुसतं हसतं. पप्पा काऊ हाय कर. रातभर मित्रांनो आता मी तुम्हाला काही ना काही व्हिडिओ तुम्हाला पाठवतच राहील आणि 5 दिवस तुम्हाला एकूण 5 व्हिडिओ दाखवले. रातचे पत्ते केल्याचे पण व्हिडिओ दाखव पत्ते केल्याचे. आणि तुम्हाला पण कमेंटमध्ये सांगा तुमच्या पण घरी चौथी गणपती असेल का. आणि हा गणपती आणलाय मी तुम्हाला लोकेशन आत्ताच सांगतो. पेन साईडमध्ये जोयाशी पेन साईड तिथं आहे. आणि तो जेव्हा तुम्ही म्हणजे तुमचा चौथी गणपती आणायचा असेल तर तुम्ही वेगळेच व्हायची जावं. कारण की तिथं आपला याचा राव्याचा गणपती असतो, लालबागचा छोटा गणपती. आणि तुम्हाला 10 दिवसात आपलं गणपती आणायचं असेल तर तुम्ही आसानीशी जाऊ शकत आहात. आणि आता आपला गणपती आहे तुम्हाला खुशी पण मी पण पहिला गणपती आहे आमचा सगळा. आणि पहिल्या गणपतीलाच खूप छान मखार केली आणि खूप छान गणपती आहे आमचा. आणि आता तुम्हाला विसर्जनाची पण व्हिडिओ दाखवेल पण लवकर मला
10 दिवसाचा पाहिजे तारा. चला तर पाहूया आपण कैसा होत आहे व्हिडिओ आपली. आणि व्हिडिओ पाहू शकतो. बघा आमच्या घरी गणपती बसवलेले आहेत. हे आमचे काका आहेत. बोला काय वाटतं तुम्हाला? पहिल्याच वर्षी आमच्या घरी गणपती बसवलेला आहे. बोललं ते. बापू काकाच्या गळ्यामध्ये मोठी चैन आहे. काय बापू काकाच्या तुम्हाला काय बोलायचं आहे? आणि बापू काका पण खूप शेट माणसं आहेत. आणि कलाकारी नंतर ना कलाकारांची बुंदी का आता त्यांनी फ्लॅट घेतला 50 लाखाचा. त्याच्याबद्दल काय बोलायचं आहे तुम्हाला? कारण की ते कलाकारी नंतर ते राहिला बाजूला. त्यांचा गॅरेज पण आहे आणि त्यांचं तेवढं पैसे भेटतात आणि गॅरेजचा मालिक आहे. आणि ऐकून गॅरेजवर गाड्यांचं काम चांगला होतो का? आमच्या पप्पांची स्कूल चालवतं ते आमच्या गाडीवर ड्रायव्हर आहेत. हा, हे तुमच्या गाडीवर ड्रायव्हर पण आहेत ना? बोला ना हसतंय. आणि इथं मोठी चैन आहे. आणि आज बाय बद्दल काय? आणि आमची बायबद्दल आमची बाय म्हणजे? तुम्हाला शिपरी पाहिजे असेल तर सांगा. आमची बाय देऊ शकते. पण गावात बोंब आहे का? बाय खूप महाग शिपरी विकते. हा, गावात बूम नाही आहे पण गोष्टी म्हणजे एवढे मोठे असतात. नावाखाली या फक्त. या आमची बाई. तुझी बाईक चालू आहे. चला आपण आता बाहेर भेटूया आणि आपण जाऊया. मित्रांनो दिसायला खूप आपला गणपती बाप्पा छान आहे. आणि ताई एक विरा आहे आणि 2 बोटी आहेत. तुम्हाला दिसतात का? मला कमेंटमध्ये अंगा मी दाखवतो. 2 बोट्स आहेत ती बघा. एक बोट, दुसरी बोट तुम्हाला दिसली का? ती बघा झेंडा दिसतोय. आणि तो बघा 2 बोटी आहेत आणि ती पाहू शकता. पहिली बोट आणि आपला गणपती. सगळ्यात मोठी बोट तर गणपती बसले आपले. त्याचा काय असं बाबा. का हो तुला टी शर्ट कोणी आणली? टी शर्ट कोणी आणली? टी शर्ट कोणी आणली? आणि हा आमचा नवीन देवार आहे. आणि स्त्री माऊली. आणि इथं मी तुम्हाला सांगलंय ही बघा माती. दिवणी का? मित्रांनो मी तुम्हाला खरंच चांगलं आहे ना सगळी लोकेशन रामबागची. तुम्ही या फक्त आणि प्लीज लाईक तर कमीच आहेत आपले. करा प्लीज. आणि पहिलेच व्हिडिओत म्हणून तुम्हाला वाटत असेल असंच आहे आणि असंच व्हिडिओ करते. नाही मित्रांनो आता मी व्हिडिओ करायला चालू केली आहे. आणि प्लीज व्ह्यूज पण खूप यायला पाहिजे आणि लाईक पण खूप यायला पाहिजे. चला मित्रांनो आता उद्या भेटू. आणि उद्या आपला खूप माणसं येणार आहेत असं मला वाटतं. येतील खूप माणसं येतील. आणि चला उद्याच्या ब्लॉगमध्ये आपण भेटूया. चला बाय.